नमस्कार. तर आजच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर आपल्याकडे जे आदिवासी आहेत, जे वारली समाजाचे मुलगे आहेत, तर त्यांचं स्कूल ड्रॉपआउट हे 13% to 15% आहे. तर म्हणजे शंभरातले 13-14 पोरं ही ड्रॉपआउट होतात. 7वी-8वी मध्येच ते ड्रॉपआउट होतात. इम्प्लिकेशन्स काय, परिणाम काय? तर त्यांना पुढे नोकरीही मिळत नाही, त्यांची मुलंही शिकत नाहीत आणि मग बोटीवरती कामाला जाणे वगैरे अशी कामं त्यांना करावी लागतात. 4-5 हजारावरती त्यांना आयुष्यभर काम करावं लागतं. आणि त्यांची मुलं हे पुढे शिकत नाही. त्यांचे पालकच शिकलेले नाहीत, तर ते पुढे कसे शिकणार? तर ही एक मेन समस्या आहे. तर जर स्कूल ड्रॉपआउटचा हा जो परिणाम आहे, तो मग हे आयुष्यभर ते सायकल चालतच राहते. याची कारणं काय? तर 13 ते 18 वर्ष ही आपल्या मुलांमधली फार क्रिटिकल असतात. तर याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस वगैरे येतात आणि त्याच्यामुळे मूड स्विंग, नैराश्य, अट्रॅक्शन ह्या भावना कॉमन असतात. आणि त्याच्यामुळे काय असतात, तर एक तर तुम्ही ॲडिक्शनचे शिकार ठरू शकतात. जसं की मग सिगरेट वगैरे असेल, अल्कोहोलिक पदार्थ असतील किंवा मोबाईल असेल आणि पोर्नोग्राफी असेल, गेम असेल, तर याचं तुम्ही एकतर ॲडिक्शन होऊ शकतात किंवा दुसरं जी एनर्जी आहे, ती तुम्ही चांगले स्किल किंवा नॉलेज मिळवण्यासाठी ती वापरू शकतात. की जसं की लीडरशिप ट्रेनिंग असेल किंवा लिटरसी असेल, जसे की डिजिटल लिटरसी, इकॉनॉमिक लिटरसी. तर हे स्किल वापरण्यासाठी किंवा कम्युनिकेशन स्किल असेल, तर या स्किल शिकण्यासाठी तुम्ही वापरू शकता. वयात मुलांना किंवा तरुणांना, जे नवतरुण आहेत, तर त्यांना काउन्सिलिंगची आणि सल्लागाराची फार गरज असते. तर एक मातृछाया संस्था आहे सिलोंड्यामध्ये, तर त्यांनी एक मुलांसाठी, युवकांसाठी एक प्रोग्राम, लीडरशिप प्रोग्राम हा आयोजित केलेला आहे. तर याचं रूपरेषा कशी ते आज आपण बघणार आहोत. सुरुवातीला गट पाडून मुलांना टीमवर्कसाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यांच्या कल्पनेला आकार देण्यासाठी मुलांनी वेगवेगळे विषय कागदावर मांडले. स्टेज कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किलसाठीही भर देण्यात आला होता. समाज बांधणी आणि सामाजिक विकासासाठी त्यांच्यात जाणीव निर्माण करण्यात आली. आपल्या गावाचा विकास हा तरुण पिढीच्या भविष्यात दडलेला आहे आणि त्याचे नेतृत्व त्यांच्याकडूनच असायला हवा, असा ट्रेनिंगचं धोरण होतं. सरांनी मुलांची स्वप्ने, करिअर, त्यांच्यासाठी लागणारी मेहनत आणि प्लॅनिंग यावरही त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या ट्रेनिंगमधून मुलांना आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्य शिकवले गेले. त्यांच्या भविष्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. ताकि अभी से 10 साल पहले आपको ये से भूल देगा, ठीक है? क्योंकि मुझे याद है